आज चाकण MIDCच्या उद्योजकांच्या अडीअडचणी संदर्भामध्ये सगळ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पावसाळ्याच्या अगोदर विजेचा प्रश्न जो इंडस्ट्रीमध्ये तयार होतो या संदर्भामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा केली आणि मला सांगताना आनंद आहे की पुढच्या वर्षभरामध्ये चाकण MIDC मधला विजेचा प्रश्न हा संपुष्टात येण्याच्या दृष्टीनं सुमारे 450 कोटी रुपयाची कामं ही मंजूर करून त्याच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत। 650 कोटीच्या कामाची मंजुरी मिळालेली आहे, त्याची टेंडर प्रोसेस सुरू आहे, ती देखील कामं सुरू होतील। अशी 1000 कोटीची या परिसरातली म्हणजे पिंपरी चिंचवड असेल, हिंजवाडी असेल, तळेगाव असेल, चाकण असेल या परिसरातली सगळी इलेक्ट्रिसिटी संदर्भातली कामं ही महावितरणच्या माध्यमातून आपण सुरू करतो आहे। MIDCच्या बाबतीतले स्ट्रीट लाईटचे जे विषय होते ते ऑलरेडी आम्ही मंजूर केलेले आहेत, रस्त्याची कामं मंजूर केलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचा हिंजवाडी इथला ट्रॅफिकचा जो प्रश्न होता आणि ज्याचा शब्द महायुतीच्या सरकारनं दिला होता त्याच्यासाठी 762 कोटी रुपये हे MIDCनं मंजूर केलेले आहेत। त्याचा ॲक्विएशनचा जो विषय होता तो MMRDAकडे आम्ही दिला आहे, तो देखील 3-4 महिन्यामध्ये संपेल आणि 762 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे रुंदीकरणाचं तिथं सुरू होईल। चाकण शिक्रापूरला 4000 कोटी रुपये जे मंजूर झालेले आहेत त्याचा GR देखील 2 दिवसापूर्वीच आला आहे, ते देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। नॅशनल हायवेकडनं नाशिक फाटा ते खेड जंक्शन आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता हे 2 रस्ते नॅशनल हायवे जे करतं आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील मंजुरी मिळालेल्या आहेत, टेंडर मागवलेली आहेत। BOTवरचे हे रस्ते आहेत, जानेवारी किंवा फेब्रुवारी 1st वीकपर्यंत हे रस्ते सुरू होतील अशा पद्धतीची माहिती मला डिपार्टमेंटकडनं देखील देण्यात आलेली आहे। ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंटनं 3 क्रेनची आवश्यकता आहे असं सांगितलं आहे, त्या 3 क्रेन देखील आम्ही मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे। चाकणमध्ये जे ट्रक टर्मिनल आहे तिथे ट्रक जात नाहीत अशी असोसिएशनची एक जी अडचण होती ते देखील पोलिसांशी मी चर्चा केलेली आहे आणि नव्यानं 2-3 ट्रक टर्मिनल करता येतील का 60-60, 70-70 गाड्यांचे, त्यासाठी देखील सर्वेचे आदेश मी दिलेले आहेत। या संदर्भात महिलांसाठी शौचालयाचा प्रश्न होता तो देखील आपण करतो आहे। सुरक्षतेच्या दृष्टीनं 350-400 CC कॅमेरे लावायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला आहे। जो परवा एक दुर्दैवी प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्या प्रकरणामध्ये देखील मी पोलिसांना सूचना केल्या आहेत की त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे। तर अशा पद्धतीनं अनेक असोसिएशनला आवश्यक असलेले निर्णय आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीनं लाभदायक असलेले निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि या बैठकीमध्ये मला सगळ्या असोसिएशनचं देखील सहकार्य मिळालं। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता तो गेली अनेक वर्ष कामगार रुग्णालय या परिसरामध्ये व्हावं ही इथल्या इंडस्ट्रियलिस्टची इच्छा होती आणि त्याच्यासाठी 8 एकर जागा ही MIDCकडनं द्यायची होती आणि ती प्रलंबित होती। ती 8 एकर जागेचं पोजेशन लेटर आजच मी असोसिएशनच्या ताब्यात दिलेलं आहे। त्याच्यामुळं कामगार रुग्णालयाचा प्रश्न देखील आजच आम्ही निकाली काढलेला आहे आणि असोसिएशनचं कौतुक एवढ्यासाठीच करतो की वॉर्डन जे ठेवायचे होते 50 वॉर्डन ज्यावेळी आम्ही CSRमधनं त्याची जबाबदारी असोसिएशनने घ्यावी अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर ती जबाबदारी असोसिएशनने घेतलेली आहे। आमदार महोदयांनी काही बंधाऱ्याची कामं CSRमधनं सांगितलेली आहेत, ती देखील त्यांना आम्ही विनंती केलेली आहे। त्याच्यामुळं असोसिएशन आणि प्रशासन हे एका दिशेनं चाललं पाहिजे यासाठी आजची ही समन्वय बैठक होती आणि याच्यातनं अनेक उद्योजकांना अनेक असोसिएशनना फायदा करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही निर्णय घेतलेले आहेत। सर, चाकण औद्योगिक वसाहत हा सगळा जो परिसर आहे हा PMRDच्या अंडर येतो आणि ज्या नागरिक सुविधा देण्याचं जे काम आहे ते PMRDकडे होतं, मात्र PMRDकडं मनुष्यबळ नाही। आज तुमच्या बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाही, तर मग पुढच्या काळात ह्या सुविधा देत असताना कसा समन्वय साधला जाईल? नाही, माझ्या बैठकीला त्यांचे योगेश म्हसे उपस्थित नव्हते परंतु डिपार्टमेंटची सगळी लोकं उपस्थित होती जी बांधकामाशी निगडीत आहेत। शेवटी हा विषय त्यांच्याशी बोलावा लागणार आहे, मी स्वतः त्यांच्याशी बोलेन। माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे ते डिपार्टमेंट आहे, आजच मी शिंदेसाहेबांची देखील चर्चा करेन आणि PMRDAला देखील योग्य पद्धतीचा स्टाफ देण्याचा जो न्याय द्यायचा आहे तो देखील महायुतीचं सरकार नक्की देईल
याची खात्री तुम्ही बाळगायला हरकत नाही. पावसाळा सुरू आहे, गटरांची जी कामं आहेत ती वेळेवर पूर्ण झाली नाही. काल झालेल्या पावसात संपूर्ण रस्ते हे पाण्याखाली होते. अगदी कामगार घरी जाताना सुद्धा त्यांना जाता आलं नाही, अशी सगळी अवस्था आहे. तर उद्योजकांनी ज्या पद्धतीने प्रश्न मांडले ते मार्गी लागणं आता नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. माझ्या MIDCच्या अखत्यारीमध्ये येणारी रस्ते त्यांची कामं सुरू आहेत. त्याच्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षभरासाठी 100 कोटी रुपयाची चाकण औद्योगिक क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्याचा देखील मी आज निर्णय घेतला आहे. 100 कोटी रुपयाची कामं आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये करायची आहेत. ती देखील मी असोसिएशनला असं सांगितलं की तुम्ही ठरवा. मग आम्ही रस्ता इकडे केला, आम्ही रस्ता तिकडे केल्यापेक्षा सगळे असोसिएशन बसतील, त्यांना यावर्षी 100 कोटी रुपयाचे कुठचे रस्ते आवश्यक आहेत त्याची यादी आम्हाला ते देतील, आमच्या सीईंकडे देतील आणि ती आम्ही कामं मंजूर करू. बैठकीत प्रामुख्यानं महावितरणचा विजेचा प्रश्न प्रलंबित झाला. उद्योजकांनी गुजरातची तुलना महाराष्ट्राची केली. खरंच उद्योगांना ह्या अडचणी आहेत महाराष्ट्रात? नाही, उद्योजकांनी नाही केली, उद्योजकानं केले. तर त्यांचा मुद्दा वेगळा होता. त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं होतं त्यांचं एक काम होतं प्रलंबित, साहेब असतील ते, त्यांचं काम होऊ शकलं नाही. त्याला काही सरकार जबाबदार नव्हतं, त्याला एक वैयक्तिक अधिकारी जबाबदार असतो. पण त्यांचं काम 29 तारखेला पूर्ण होईल आणि त्यांना अपेक्षित असलेली वीज त्यांना मिळेल. नाही, खाजगीकरणाबाबत बोलले ते गुजरातला ज्या पद्धतीने महावितरणचं नाही, ते कशासाठी बोलले तर एका उद्योजकाने जे विषय काढला की एखादी गोष्ट आम्ही महावितरणला सांगूनसुद्धा 2 महिने 3 महिने झालेली नाही, मग खाजगीकरण केलेलं योग्य आहे का बाकीच्या राज्यांसारखं? तेव्हा खाजगीकरणाचा विषय किंवा खाजगीकरण करायचं न करायची ही तर चर्चा होऊ शकत नाही. परंतु त्या उद्योजकांची जी काही अडचण होती ती एका मिनिटामध्ये मी दूर केली आणि त्यांच्याकडे 29 तारखेला इलेक्ट्रिसिटी सप्लाय सुरू होतं. सर, 2 ठाकरे बंधू एकत्र येणार असं अनिल परब म्हणतात. केलेल्या चर्चा सुरू असं सुद्धा म्हटलं. कोणी? परब साहेबांनी हात पुढे केला. दोन्ही ठाकरे एकत्र परब साहेब म्हणले की राज ठाकरे आता पुढची निवड घेतील. नाही, मला एक म्हणजे त्याच्यातलं अजून राजकीय ज्ञान नाही की समोरच्यानी जे सांगितलं आहे की राजसाहेबांनी शिंदेसाहेबांना भेटू नये, राजसाहेबांनी अमित शहा साहेबांना भेटू नये, फडणवीस साहेबांना भेटू नये. मला असं वाटतं, म्हणजे मला असं वाटण्यापेक्षा आपल्याला असं वाटत नाही आपण शाळेमध्ये असं करायचो, तू त्याच्याकडे बघितलंस तर मी तुझ्यावर बोलणार नाही. आणि राज ठाकरे साहेबांचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व एवढं छोटं नाही की ते कुठची तरी अट घालून ते झुकतील. मग उद्या राजसाहेबांनी अशी अट घातली राहुल गांधींना भेटून ये तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोण कोणाकडे टाळी मागतं आहे याच्यापेक्षा आपण सगळे शांत राहू आणि काय होतं बघत राहू. वाटतं 2 ठाकरे एकत्र येतील. तर मला माझ्या वाटण्यावर काहीच नाही ना, फक्त मला काय वाटतं, माझं वैयक्तिक मत काय, जो मी राज ठाकरे साहेबांचा अभ्यास केलेला आहे. एखादी व्यक्ती, तुम्ही जी नावं घेतली, त्यांनी जर सांगायला लागले की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहे, राजसाहेब झुकू शकतात. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजसाहेबांनी जर उद्या अशी मागणी केली की राहुल गांधींना भेटू नका तर समोरच्यांची परिस्थिती काय होईल हे माझ्यासमोरचं प्रश्नचिन्ह आहे मोठं. त्यामुळे येतील न येतील हा नंतरचा प्रश्न आहे. खरं तर मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न ज्योती मल्होत्रा जी आहे ती लालबागच्या राजाला मध्यंतरी येऊन गेली होती. एवढी पाकिस्तानची हेरगिरी करणारी व्यक्ती अशा महत्त्वाच्या ठिकाणावरती जातील, तपास यंत्रणांना हे कळूसुद्धा नाही, अशी दुर्दैवी. याबाबतीत मला असं वाटतं की मी याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही, कारण देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे आणि देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असताना एक व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्याला सापडलेली आहे आणि ती सापडलेली असताना देशाच्या संरक्षणावर मी पत्रकार परिषदेमध्ये माझं काहीतरी मत मांडणं हे योग्य ठरणार नाही. भारत पाकिस्तान युद्धामध्ये देशाला किती फायदा झाला, किती तोटा झाला हे सरकारने जाहीर करावं अशी मागणी वरटीवारांनी केली आहे. मला या सगळ्यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. मला असं वाटतं पॉलिटिकल एखाद्या व्यक्तीवर आक्षेप घेणं हे मी समजू शकतो, पण हा आक्षेप घेणं म्हणजे ज्यांच्या मेहरबानीमुळं आपण सगळे सुखी आहोत त्या सैन्यावर आक्षेप घेतल्यासारखा आहे. त्याच्यामुळे राजकारण करावं, पण राजकारण या पातळीवर देखील जाऊ नये की ज्यांच्यामुळं आम्ही सुरक्षतेमध्ये फिरतो आहे, ज्यांच्यामुळं आपण निवांत झोपतो आहे त्यांच्यावरच शंका निर्माण करावी. मला असं वाटतं हा राजकारण्यांचा अपमान नाही, हा सैनिकांचा अपमान आहे. उद्योग पाकिस्तानला अशी चर्चा होती त्याबाबत काय झालं? टेक्सला महाराष्ट्रात येतं की महाराष्ट्र बाहेर जात आहे?
टेस्ला महाराष्ट्रामध्ये येतं आहे की महाराष्ट्रामधनं जातं आहे याच्यापेक्षा दावोसला जे आम्ही गेलो होतो त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 15,70,000 कोटीचे MOU आम्ही केलेत. त्याची जवळजवळ 68 ते 70% अंमलबजावणी करण्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. पुढची देखील अंमलबजावणी आपण करणार आहोत. आणि टेस्लाच्या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा हे अमित शहा साहेबांशी बोलतील, पंतप्रधान मोदयांशी बोलतील आणि टेस्ला आणण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तानने हल्ल्यामध्ये भारतावरती 5,000 ड्रोन पाठवले. त्या ड्रोनची किंमत 15,000 होती. मात्र ते ड्रोन पडण्यासाठी आपण 15 लाखाचे मिसाईल वापरले. ही चीनची रणनीती होती असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे. साहेब, आपण कुणी बोललेल्यावर आपण भारताच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे. मला असं वाटतं की भारताच्या सैन्यावर असं प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे राष्ट्रभक्ती नाही, हा राष्ट्रद्रोह आहे. धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये 1.5 कोटी रुपयाची रक्कम सापडली. धुळ्यामध्ये विश्रामगृह आहे ना, त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपयाची रक्कम सापडली. अजून 5 कोटी रुपये ठेवण्याचा आरोप त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे सापडण्याची ते मला कळलं नाही. कशी धुळ्याचं सापडली? विश्रामगृह आहे ना, त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपयाची रक्कम सापडली विश्रामगृहामध्ये. शासकीय विश्राम शासकीय नाही, कोणी ठेवली होती मला विषय माहीत नाही. रक्कम त्या ठिकाणी सापडली आहे. तर मिळाली असेल तर चौकशी सर, आता आपला औद्योगिक वसाहतीचा विषय घेऊ. चाकण इंडस्ट्रीमध्ये रस्ते, तुम्ही जे टर्मिनलचा विषय काढला की वाढीव किंवा खाजगी जागेत ते टर्मिनल उभारायचे, ते टर्मिनल खूप गरजेचे आहेत. कारण आपण पाहतो की वाहतूक कोंडीला कंटेनर असतील, ट्रेलर असतील, ते रस्त्यावर उभे राहतात आणि जो येण्या जाण्याचा रस्ता असतो तो फक्त 15 ते 20 फूट राहतो. तो एक महत्त्वाचा विषय आहे. आणि चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये जो अघातक कचरा असेल किंवा काय, ते MIDCनी काय जागा दिलेली होती, तो कचरा प्रकल्पसुद्धा अजून पेंडिंग आहे. अगदी बरोबर आहे. दोन विषय सुद्धा मार्गी लागला पाहिजे. 2 विषय महत्त्वाचे ह्याच्यामधले आहेत. कचऱ्याचा प्रकल्प तातडीनं सुरू होईल अशा मला आत्ता इथं सांगण्यात आलं. ज्यांच्याकडे ते घनकचरा प्रकल्पाचं काम आहे ते देखील बैठकीला उपस्थित होते. ते तातडीनं काम सुरू करणार आहे. दुसरा, ट्रक टर्मिनलच्या बाबतीमध्ये 150 गाड्या राहतील असं ट्रक टर्मिनल आपल्या चाकणमध्ये आहे. तिथे गाड्या जात नाहीत शिस्तीमध्ये, अशी इंडस्ट्रियलिस्टची सूचना होती. त्या मी सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. आणि दुसरी सूचना होती की 1-2 ठिकाणी 50-50 गाड्यांचं जर करता आलं तर सर्वे करावा, अशा देखील सूचना मी दिलेल्या आहेत. आता एक विषय असा आहे की MIDCमध्ये शेतकऱ्यांचं मागं आंदोलन पण झालं, जे परतावे वगैरे देतात. बरेच एजंट इथं वाढलेले आहेत. त्यामुळे जो सामान्य माणूस आहे शेतकरी, त्याला परतावे मिळत नाही. ती मोठी साखळी आहे. त्याची सुद्धा आपण चौकशी केली पाहिजे. कारण पुणे प्रादेशिक नवीन ॲक्विएशनच्या बाबतीमध्ये अशी दलाली कोण करत असेल आणि ते जर निदर्शनाला कोणी आणून दिलं तर त्यांच्यावर नक्की कारवाई करू. कारण काय होतं, सामान्य चिंचवडमध्ये कुदळवाडी चिखली परिसरात जी कारवाई झाली त्या उद्योजकांना तुम्ही चाकण MIDCमध्ये पुन्हा विस्थापित करणार, त्याची वर्गवारी कशा पद्धतीने राहणार? नाही, विस्थापित झालेल्यांना प्रस्थापित करणार अशी कुठं चर्चा झाली नाही. त्यांनी अशी मागणी केली की पिंपरी चिंचवडलाच एका रस्त्यासाठी अशी एक कारवाई झाली होती आणि त्यांना आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून दिली होती. तर मी आमच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलेलं आहे की कुठची इंडस्ट्री किती वर्ष काय मॅन्युफॅक्चरिंग करत होती किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत होती, एक चार्ट तयार करावा. त्यांची जागा जी तिथं होती ती कशामुळं होती, ते कोणाच्या जागेवर होते, त्यांच्यावर कारवाई काय झाली, याच्यामध्ये मला जास्त शिरून काय बोलायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये माझा मुद्दा असा राहतो की एखादी व्यक्ती जर 20-20, 25-25 वर्ष तिथं इंडस्ट्रियलिस्ट म्हणून छोटा MSMEमध्ये काम करत असेल आणि त्याला भविष्यामध्ये कुठं जागा पाहिजे असेल तर मी नवीन उद्योजक म्हणून त्याच्याकडे बघतो. त्याला जागा जर देता येणार असेल तर त्याच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांबरोबर चर्चा करेन. नगरविकास खातं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्यांच्याबरोबर चर्चा करेन. जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करेन. आणि या लोकांना देखील ते जर वर्षानुवर्ष इथे काम करत असतील आणि MIDCच्या नियमाप्रमाणे त्यांना जर जागा देण्यात आलेलं नाही, मी आता पत्रकार परिषद घेऊन उठण्याच्या अगोदर ते पोझिशन लेटर अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेलं आहे, आमदार मोदयांकडे दिलेलं आहे. कामगार रुग्णालय किती होणार? चाकण औद्योगिक वसाहत असेल, रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे, दोन्ही ठिकाणी होणार की एकाच ठिकाणी? नाही, आता पहिले 8 एकर जागा दिलेली आहे. केंद्र शासनानं तिथं करतो असं सांगितलेलं आहे, ते पहिलं उभं करू. इंद्रायणी मेडिसिटी हा राज्यातल्या कामगारांचा एक मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटलचा प्रोजेक्ट होता. हा प्रोजेक्ट थांबला गेला आहे? नाही, हे देखील जे रुग्णालय होणार आहे ते 350 बेडचंच होणार आहे. मोठं रुग्णालय होणार आहे. इथं देखील कामगारांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. खासदार अमोल कोल्हेंनी कुठचा प्रस्ताव आणला होता मला तर माहिती नाही, त्यांच्याशी मी चर्चा करेन. परंतु मला असं वाटतं की जी जागा आवश्यक होती रुग्णालयाला ती देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. चाकण विमानतळ आता इथे होत नाही, पुरंदरला विमानतळ होतं. म्हणजे ज्यावेळेस काही सरकार आली यापूर्वी विलासराव देशमुखांपासून मुख्यमंत्री, तर त्याच्या वेळेस चाकण विमानतळ होणार ही अशी आमिष दाखवली. आता पुरंदरला विमानतळ होतं इथे. तर चाकणला पुणे नाशिक रेल्वेचा जो
हायस्पीड रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे चाकण जवळून जातो तो इंडस्ट्रीयल बेल्टला म्हणजे चाकण असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल त्या बेल्टला तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता 2 दिवसापूर्वी छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की बाबा पुणे नाशिक रेल्वे ही शिर्डी मार्गे न नेता ही संगमनेर मार्गेच नेली पाहिजे. म्हणून उद्योगमंत्री म्हणून तुम्ही एक जबाबदारी घेतली पाहिजे. तो रेल्वे प्रकल्प झाला पाहिजे. मला याची कल्पना नाही, मी ती माहिती घेतो. परंतु तुम्ही पुरंदर एअरपोर्टचा संदर्भामधला विषय काढला म्हणून सांगतो. पुरंदर एअरपोर्टच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये जर काही गैरसमज असतील तर ते शासन म्हणून आम्ही नक्की दूर करू. तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ. पुरंदर एअरपोर्ट झाल्यानंतर फार मोठी विकासात्मक क्रांती ही पुणे जिल्ह्यामध्ये होऊ शकते म्हणून ते पुरंदर एअरपोर्ट आपण करतो आहे. परंतु हे करत असताना तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तिथल्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल, तिथल्या शेतकऱ्यांच्या जागेला योग्य तो भाव मिळेल, अशा बाबतीत तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाऊ. आणि हे एअरपोर्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याच्यापेक्षा चौपट आपल्याला विकासात्मक पुढे जायचं आहे. तो विकास आपल्याला ह्या एअरपोर्टनंतर दिसेल. परंतु शेतकऱ्यांना डावलून किंवा कुठेही जबरदस्ती करून न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाऊ आणि त्यांचे गैरसमज दूर करू. चाकण एमआयडीसीमध्ये विजेपाठोपाठ पाण्याची समस्या आहे. उद्योगांना पाणी पुरत नाही. 1996 सालानंतर पाण्याचा सोर्स जनरेट न झाल्यामुळं आम्ही 25 ते 50 MLDची वाढीव मागणी ही जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. ती जर आम्हाला वेळेवर मिळाली तर ही त्रुटी देखील दूर होईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्या कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी हगवणे, त्यांच्या सुनेने आत्महत्या केली. तर कुटुंबाने कुठेतरी आरोप केले की त्यांनी ते आत्महत्या नसून त्या ठिकाणी हत्या आहे. तर मी सगळं ते सोशल मीडियावर पण वाचलं. मला तर असं वाटतं की पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे. ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडलेला आहे हा भूषणावह नाही आणि ती जर हत्या असेल तर त्याच्यावर कठोर म्हणजे कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे की या पूर्ण परिसरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशा पद्धतीनं हुंड्यासाठी किंवा पैशासाठी हत्या करण्याचं धाडस कोण करणार नाही. राजकारणामध्ये यायचं, नेतेगिरी करायची आणि नेतेगिरी करून अशा पद्धतीचा अन्याय आणि अशा पद्धतीची निगृण हत्या करायची याचं समर्थन कोणीही करणार नाही. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की गुन्हेगार कुठच्याही परिस्थितीमध्ये सुटता कामा नये, त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं विकृत कृत्य भविष्यामध्ये कुठच्या कुटुंबाकडनं घडणार नाही ही देखील दहशत बसली पाहिजे. अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत आणि अशीच कारवाई करावी ही आमची भूमिका आहे. सर, खेडजवळील खेड सिटी आहे त्यामध्ये इंडस्ट्रीयल भाग मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र तिथं मागच्या 2-3 महिन्यापासून गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात. पोलिसांनी आदेश देऊनही त्या ठिकाणी कारवाई होत नाही. अल्पवयीन मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीला जाऊन कंपनी मालकांना, ठेकेदारांना वेटीस धरतात. मोठ्या त्या सगळ्यावर मार्ग काढायचं ठरलं. नवीन पोलीस स्टेशन आपण इथं करतो आहे. पूर्वी 50 स्ट्रेंथ होती पोलिसांची, आता 250-300पर्यंत झालेली आहे. इथं 450 ते 500 CC कॅमेरे आपण लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं अजून काही विकृत कृत्य अत्याचाराची होणार नाहीत. पोलिसांनी देखील गस्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोलीस देखील एक वेगळ्या पद्धतीनं त्यांचा चार्ट तयार करतायत असोसिएशनबरोबर बसून. आणि पोलिसांनी जर मनावर घेतलं आणि चांगल्या पद्धतीचं पेट्रोलिंग केलं तर ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने ते ठेचून काढू शकते. शेवटी बघा, पुणे ग्रामीण असू दे, पुणे शहर असू दे, पिंपरी चिंचवड असू दे किंवा चाकण असू दे, शेवटी नियम सगळीकडे सारखेच आहेत. गुन्हेगारी जर ठेचून काढायची असेल तर या सगळ्या बाबी तांत्रिक ज्या आज आम्ही चाकणला करतोय या प्रत्येक ठिकाणी असल्या पाहिजे आणि पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. हेच होताना दिसत नाही खेड सेज भागामध्ये पोलीस कारवाई करताना ग्रामीणच्या म्हणून बैठकीला आज ते गुन्हेगार त्या पद्धतीने नाही, इथं बोलवलेच नव्हते त्यांना. पण तुम्ही इंडस्ट्रियल जर बैठक येते तर रांजणगाव औद्योगिक वसाहत ग्रामीणमध्ये येतं, इथं पिंपरी चिंचवड हद्दीत आपण रांजणगावच्या MIDCच्या संदर्भामध्ये चर्चेला कोणालाच बोलवलेलं नव्हतं. चाकणच्या संदर्भातली बैठक होती आणि म्हणून सिटीचे निगडीत जे होते ते सगळे अधिकारी होते. चाकण औद्योगिक वसाहत आहे, मात्र स्थानिक मुलांना त्या ठिकाणी डावलं जातं. अनेक ठिकाणी स्थानिक मुलांवरती गुन्हे दाखल केलेले खंडणीचे. अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडत आहेत. खरी खंडणी मागितली असेल तर कारवाई झाली पाहिजे. खोटे गुन्हे दाखल झाले असतील, एखादा पुरावा आला असेल तर मी देखील स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे जाईन, त्यांना विनंती करेन की हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याची चौकशी होईल. स्थानिकांना डावलं जातं ना, स्थानिक मुलांना त्या ठिकाणी कंपनीमध्ये डावलं जातं रोजगारांसाठी. का बरं असं का? आताच्या चर्चेमध्ये आता 2 तासची चर्चा झाली तिथं स्पष्टच मांडले गेले. नाही, म्हणून सांगतो माझा विभाग देखील उद्योग विभाग आहे.
शेवटी कामगारांचे प्रश्न हे कामगार मंत्र्यांकडे मांडले जातात. तरी देखील माझ्याकडे जर मांडले असते तरी त्याचा विचार केला असता, पण कामगारांच्या बाबतीतला एकही प्रश्न आजच्या बैठकीमध्ये आला नाही. सेजमधले उद्योजक खरं अडचणीत आहेत, तिथं पोलिसांनी तुम्ही काय निर्देश द्याल? उद्योजकांनी देखील पुढे येऊन एखादा कोण त्रास देत असेल, पुण्यात अनेक गुन्हे दाखल केलेत आपण. तक्रारी खूप झालेल्या आहेत, परंतु त्या गुन्हेगारांवर कारवाई होत नाही. आणि आता मला पर्टिक्युलर ते गुन्हे माहिती नाही आहेत. माझ्याकडे जर यादी आली तर जायच्या अगोदर CP सांगतो मी. ग्रामीणमध्ये SP असेल SP, CP असेल CP, कोणी असतील त्यांना ना. शेवटी पद माझ्या दृष्टीनं गौण आहे. ग्रामीण भागामध्ये असेल तर SP सांगेन, सिटीमध्ये असेल तर CP सांगेन. सर, आपलं हे निवेदन प्राधिकरणाचं त्याचा विषय प्रलंबित आहे तो. येस बघतो. तुम्ही